आजकाल स्वामी समर्थांची सेवा करताना बऱ्याच लोकांकडून बऱ्याच चुका होत असतात किंवा अनपेक्षितरित्या त्यांच्या मनात बरेचसे शंका किंवा प्रश्न येत असतात की असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. तर इथे मोजकेच फक्त 5 ते 6 प्रश्न आहेत ज्याची मी तुम्हाला उत्तरे देणार आहे. तर सर्वात पहिला प्रश्न, घरात अनेक जण जप करणारे असतील, मग कोणत्याही देवाचा जप करणारे असो, तर एकच आसन वापरले तर चालेल का? त्याचं उत्तर नाही. कारण प्रत्येकाचे जप वेगळे असतात आणि ज्याची त्याची शारीरिक ऊर्जा सुद्धा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे आसन हे कायम वेगळेच असावे आणि ते कधीच कोणा दुसऱ्याला वापरायला देऊ नये. शक्यतो आसन हे चटईचं वापरायचं नाही. आसन हे थोडंसं ते गोधडी टाईप पॅटर्नमध्ये किंवा असं जे भेटतं लाल कलरमध्ये डिझाईनचं ते वापरलं तर अतिशय त्याचा चांगला रिझल्ट भेटतो. आणि आसन वापरायचं मुख्य कारण काय ते पण मी तुम्हाला सांगून देते चालू की आपल्या शरीरात कोणताही जप करताना किंवा कोणतंही पुस्तक वाचताना देवाचं शरीरामध्ये ऊर्जा तयार होते. ती दैवी ऊर्जा गुरुत्वाकर्षणाद्वारे पृथ्वी खेचून घेते. त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा निघून जाऊ नये, त्यामुळे आपल्या शरीरातच स्थायी राहावा म्हणून आसन वापरलं जातं. दुसरा प्रश्न, एकाच जपमाळ अनेकांनी वापरली तर चालते का? उत्तर नाही. कारण प्रत्येक माणसाचे पाप आणि पुण्य हे सुद्धा वेगवेगळे असते. जेव्हा एखादी व्यक्ती जप करते तेव्हा त्या माळेवर ती स्वतःचे पुण्य अर्जित करत असते. जेव्हा अशी माळ कोणा दुसऱ्या कारवी वापरली जाते तेव्हा तुमचे पुण्य त्या व्यक्तीच्या पाप क्षय करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे प्रत्येकाने आपली सेपरेट जपमाळ वापरावी. तिसरा प्रश्न, जप दक्षिण दिशेला बसून का करू नये? उत्तर, आपल्या वास्तुशास्त्रात 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. तर या सर्व दिशांचे एक एक देव आहेत. दक्षिण दिशेचे स्वामित्व यमदेवाकडे आहे. भारतीय परंपरेत दक्षिण दिशेला अशुभ दिशा मानले जाते. शक्यतो जप हे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करूनच करावे. प्रश्न चौथा, जप शक्यतो पहाटे किंवा रात्री का करावा? आपल्याला वाटेल त्यावेळी का करू नये? उत्तर त्याचं, पहाटे 4 ते 7 आणि रात्री 10 ते 1 ह्या जप करायच्या उत्तम वेळा आहेत. पहाटे ब्रह्ममुहूर्त हा 3:30ला असतो. त्यानंतरची पहाटे 4 ते 7ची वेळ ही अत्यंत शुभ असते. कारण ह्यावेळी माणसांची झोप झालेली असते आणि शरीर आणि मन शुद्ध असते. यावेळी देवतासुद्धा प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देतात. रात्री 10 ते 1 ही दिवसभरातील कामे संपून दिनचर्या संपून व्यक्ती देवाचे नावसुद्धा घेऊ शकतो. आणि तुम्ही जर स्वामी सेवा कायम करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी. स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी. धावपळीमुळे सकाळी शक्य होत नसेल तर तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळी ठरवावी आणि त्याच वेळेला दररोज नियमितपणे स्वामी सेवा करावी. म्हणजे एकच वेळ ठरवायची. एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काही झाले तरी ती वेळ चुकवू नये. त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो जी तुमच्या पूजेत तुम्ही वापरता तो समोर ठेवावा. देवासमोर दिवा लावावा. स्वामींना दिवा अर्पण करावा. त्यानंतर धूप किंवा अगरबत्ती दाखवावी. शक्य असेल तर गोडाचे काही नैवेद्य म्हणून ठेवावे. अगदी दूध किंवा साखर ठेवली तरी चालू शकेल. रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो, परिस्थिती बदलण्याची ताकद देतो. रात्री 10 नंतर आपल्या आजूबाजूला शांतता यायला लागते. त्यामुळे ह्यावेळी शांतपणे जप करावा. प्रश्न 5वा, जप मनातल्या मनात करावा का मोठ्या आवाजात करावा? जप हा नेहमी कोणालाही ऐकू जाणार नाही अशा आवाजात करावा. प्रत्येकाचे घर मोठे नसते. त्यामुळे शक्यतो जप मनातल्या मनात करावा किंवा पुटपुटत करावा. म्हणजे नेमका कोणता जप करत आहेत हे कोणाला समजणार नाही. आता सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, कोणाचीही मस्करी करणे, त्याला कमी समजणे, त्याची निंदा नालस्ती करणे, सतत त्याला नाव ठेवणे, टाकून पाडून बोलणे हे सेवेकराचे लक्षण नसतात. लहानपणापासून ते मोठ्या वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकासोबत त्याने विनम्रतेने वागावे आणि त्यांचा आदर करावा हीच सेवेकराची लक्षणे असतात. ज्यावेळेस आपण कोणालाही केलेली मदत काढत असतो, तसेच कोणाची मस्करी निंदा करत असतो, आपण केलेली सर्व सेवा त्या व्यक्तीकडे जात असते. आपण नंतर असे म्हणतो की आम्ही किती सेवा केली तरी आमची समस्या सुटत नाही. म्हणून त्यासाठी स्वामींना तुमच्या सेवेबरोबर मन आणि चारित्र्य देखील समर्पित करा आणि स्वतःचे आत्मपरीक्षण करा. आणि सर्वात महत्त्वाची टीप एकच आहे की आपण एखाद्या देवाचं जर पूजन करणार असाल किंवा सेवा करणार असाल तर आपल्या मनात, आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात, आपल्या सेवेत
आपल्या आईवडिलांपेक्षाही जास्त विश्वास त्या देवावर भगवंतावर पाहिजे. मग घरच्यांचा अपमान करायचा असं नाही, परंतु आपण ज्या देवाची पूजा करणार आहोत त्याच्यावर आपली श्रद्धा, एकनिष्ठ भाव पाहिजे, तरच तुम्हाला फळ मिळेल. रामकृष्ण.